हाय गाईज, नमस्कार. आज आपण घरी साबिकी कशी तयार करू शकतो हे बघणार आहोत. आपल्याला लागणारं मटेरियल: मोनोफिलामेंट लाईन, सीझर, 5 हुक, थ्रेड, कलरफुल बीड्स जे इझिली मार्केटमध्ये हल्ली आपल्याला मिळू शकतात. मग आता सिओल, 2 सिओल लागतात आणि मग कलरफुल ब्रेड्स जे मार्केटमध्येही अवेलेबल आहेत. एक प्लायरच्या साहाय्याने हुक आपण फर्म करून घ्यायचा. मग फर्म करायला आपण एक सॅल्युटेप किंवा काही यूज करू शकतो, ज्या याच्याने तो हुक फर्म झाला पाहिजे. तो हुक आपल्याला उलटा करून ठेवायला लागतो. थ्रेडच्या साहाय्याने थ्रेडच्या साहाय्याने जे कलरफुल ब्रेड्स आपण आणलेले आहेत, ते आपल्याला ज्या साईजचे जसं लागतील त्या हिशोबाने एक एक कलर घेऊन तो मॅच करायचा आहे. कलरफुल झाले पाहिजे, ज्या ह्याच्याने मासा अट्रॅक्ट होईल. हे आपण ते स्ट्रिंग्स मोठ्या असल्यामुळे आपण ते कट करतोय, त्या सीझरनी कट करून घ्यायच्या. आपल्याला जेवढ्या मोठ्या पाहिजे त्या ह्याच्याने आपण कट करून, आपण आता सध्या 4 हे वापरत आहोत. तर आता आपण 2 यूज केलेले आहेत कलर. आता हा तिसरा कलर आपण घेतलेला आहे. आपण बघताय ह्या स्ट्रिंग्स मोठ्या असल्यामुळे या प्रत्येक स्ट्रिंग्स कट करायला लागतात मधनं. आपल्याला ज्या हिशोबाने लागतील त्या ह्याच्याने आपण कट करायच्या. आता हे बघा, आता आपल्याला किती लागत आहे त्या प्रपोर्शनला, म्हणजे आपल्याला जेवढं जास्ती असेल तेवढं ग्लिटर पाण्यात जास्ती होईल आणि मासा लवकर अट्रॅक्ट होईल. आता या मधोमध ठेवून, हुकच्या पाठीमागच्या बाजूला ठेवून मधोमध स्ट्रिंग्स बांधून घ्यायच्या दोऱ्याच्या साहाय्याने. पहिला दोन दोन किंवा 3 राऊंड झाल्यानंतर ज्या उरलेल्या स्ट्रिंग्स आहेत बाहेर आलेल्या, हुकच्या बाहेर आलेल्या, त्या आता आपण उलट्या फिरवणार आहोत. उलट्या धरून आपण हातात घेऊनही हे करू शकतो. आता ह्यात हे बघा, हे जेवढे राऊंड्स आपण फॉर्म करायला करू तेवढेच ते स्ट्रिंग्स टाईट राहतील. ह्या स्ट्रिंग्स जराही उलट-सुलट न होता कामा नये. हे बघा, दोऱ्याच्या साहाय्याने फर्म म्हणजे एकदम टाईट अशा बांधून घ्याव्या. त्याच्यानंतर जोपर्यंत हे बघा, आता आपल्याला एक अँगलनी कट करून घ्यायच्या, ज्या ह्याच्याने त्या स्ट्रिंग्स सरळ राहतील. जेवढ्या लांब पाहिजे त्या हिशोबाने आपण त्या कट करून घेतल्यानंतर परत फर्म होतील अशा बांधून घ्यायच्या दोऱ्याच्या साहाय्याने. हे झाल्यानंतर 1-2 गाठी आपण मारून जे थ्रेड नंतर कट झाला करायच्या अगोदर आपल्याला जर अजून लागल्या तर गाठी मारून हे झाल्यानंतर आता कट करू शकतो आपण. मी थोडा एक्स्ट्रा हे लावतोय, म्हणजे एक्स्ट्रा थोडंसं ग्लिटर येण्यासाठी. पाण्यात मासा लवकर अट्रॅक्ट होतो. परत गुटाळून हे टाईट करून घ्यावे. आता ही स्ट्रिंग्स उठून दिसत आहेत. पाण्यातही अशा या ग्लिटर्स झाल्या पाहिजे. याचा टाईट करून 1-2 नॉट टाकल्यानंतर हे बघा, हे असं दिसेल.
हे आता आपण जेवढा ॲडिशनल हे करू शकतो त्या हिशोबाने या आपण आता हे नॉट मारून त्या निघू नये या हिशोबाने आपण करत आहोत. या नॉट ही मारली जाते अशी. त्यानंतर या सिझरच्या साहाय्याने आपण कट करू. कट करून झाल्यानंतर ही आपली साबिकीची हेड तयार झालेला आहे. हा एक्स्ट्रा स्ट्रिंग्स आहेत या एका लेवलमध्ये कापून घ्यायचे. हे झाल्यानंतर आता आपल्या इथे नेलपेंट असते. नेलपेंटच्या साहाय्याने आपण लावलेला जो दोरा आहे किंवा थ्रेड आपण जे दिलेला आहे याच्यात त्या हिशोबाने त्याच्यावर आपण नेलपेंट लावलं का ते धागा तुटत नाही. आपण धागा किंवा फेविक्विकही वापरू शकता. माझ्याकडे आता नेलपेंट असल्यामुळे इझिली अवेलेबल झाल्यामुळे मी आता नेलपेंट यूज केलेली आहे. त्यानंतर आपण हा सिल्वर फॉईल ही घेतलेली आहे. हा सिल्वर पेपर मार्केटमध्ये आपल्याला भेटू शकतो. हा एवढा अशा प्रकारे कापा की तो हुकच्या बरोबर परफेक्ट बसला पाहिजे. आणि दोन भाग हे आपण डिवाइड करतोय का तर त्या हुकच्या जे आपण कलरफुल ब्रेड लावलेले आहेत ते स्ट्रिंग्स त्या बाहेर आल्या पाहिजे त्याच्यातनं. म्हणजे जेव्हा त्या पाण्यात न जातात तेव्हा माशाला असं वाटते का दुसरा लहान मासा तिकडनं बाजूनी जात आहे. हे बघा ही स्ट्रिंग आपण त्याच्यावर ठेवायची. ही ठेवल्यानंतर परत दोऱ्याच्या साहाय्याने ती टाईट करून घ्यायची. आपण जसं मगाशी कलरफुल ब्रेड्स बांधून घेतले त्याच्यासारखेच हे टाईट करून घ्यायचे. हे बघा हे आता आपण रेडी केलेले आहेत. हे आपले रेडी झालेले आहेत. तर हे रेडी झाल्यानंतर आपण तंगूस घेऊन एक 6 इंचाचा तंगुसाचा तुकडा कापून ही नॉट लावत आहोत. आता ही नॉट लावून झाल्यानंतर हे बघा ही जेवढी टाईट करून आपल्याला करता येईल त्या हिशोबाने टाईट करून घ्यावी. अशा उरलेला तंगूस जो ॲडिशनल आहे तो आपण नेल कटरच्या साहाय्याने किंवा सीझरच्या साहाय्याने कट करून आता आपण त्याच्यात ती कलरफुल जे आपल्या बीड्स आहेत जे फ्लोरोसेंट कलरफुल बीड्स आपण आणलेले मार्केटमधून त्या आता टाकून त्याच्यात आतमध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा हे आता ही साबिकीचे एक हुक हा तयार झालेला आहे. अशाच आपण 5 हुक रेडी करून आता या सिओल हा वेटसाठी लावलेला आहे. आपण एक 6 इंचाच्या अंतरावरून आपण या आपल्या रेडी झालेल्या साबिकी लाईनमध्ये लावून घ्यायच्या.